काँग्रेसच्या जागा 2019च्या तुलनेमध्ये निश्चित वाढल्या होत्या. 2019मध्ये काँग्रेस पक्षाला फक्त 52 जागा मिळाल्या होत्या. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 99 जागा पटकावण्यामध्ये यश मिळवलं. भाजपच्या जागांचा ग्राफ 303 वरून 240 वर आला होता. भाजपच्या जागा कमी झाल्या होत्या, परंतु काँग्रेसच्या तुलनेमध्ये भाजपकडे तेव्हाही 2.5 पट जागा होत्या. NDA आणि UPA यांच्यामध्ये जो फरक होता तो तब्बल 60 जागांचा होता. तरीसुद्धा काँग्रेस नेत्यांच्या खटपटी लढपटी सुरू होत्या. जदयू आणि तेलुगू देसम हे जे NDAचे घटक पक्ष आहेत त्यांना आपल्या बाजूला वळवायचं आणि बहुमताचा आकडा कसाबसा गाठायचा असा प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरू होता. लोकसभा निवडणुकीनंतर जयराम रमेश, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना खरगे यांनी सत्तेची जी शक्यता आहे ती अजिबात फेटाळून लावली नव्हती. त्यांनी असे संकेत दिले होते, जदयू आणि तेलुगू देसम या दोन पक्षांना आपल्या बाजूने वळवून कदाचित सत्तेसाठी आवश्यक असलेली संख्या गाठता येईल. प्रत्यक्षात तेलुगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू आणि जदयूचे नेते नितीश कुमार हे दोन्ही नेते भक्कमपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहिले.